या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व आजी माजी आमदार मंत्री महोदय, ज्येष्ठ नेता, सर्व पक्षीय नेते, सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो। आणि मित्रांनो, आज या ठिकाणी आपण सर्वांनी आपला हात उंच करून या ठिकाणी गगनभेदी घोषणा द्यायच्या आहेत। केंद्रातलं नरेंद्रचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रचं सरकार हे बहिऱ्या सरकार आहे आणि या बहिऱ्या सरकारला जागा करण्यासाठी श्रीरामदादा पाटील यांना पार्लमेंटमध्ये आपल्याला पाठवायचं आहे। म्हणून या ठिकाणी नारा देताना असा नारा द्या गगनभेदी की आपले सर्वांचे हात उंच असले पाहिजे। श्रीरामदादा पाटील आप आगे बढ़ो। अरे नरेंद्र देवेंद्र दोघेही बहिरे आहे आणि जे रक्षाताई खडसे आहेत ना, ते आता पडणार 100% पडणार। नाथाभाऊ तुम्ही वाचू शकत नाही, म्हणून नारा एकदम जोरात द्या, एकदम जोरात। श्रीरामदादा पाटील पार्लियामेंट में जाओ, हम तुम्हारे साथ है। श्रीरामदादा पाटील पार्लियामेंट में जाओ। धन्यवाद मित्रांनो। या ठिकाणी आपण सर्वांचा फक्त 1 मिनिट या ठिकाणी घेणार आहे। मी या ठिकाणी नगरसेवक, सभापती, माझी पत्नी, पंचायत समिती सदस्य, माझी नगरसेविका, या ठिकाणी आज आपण सर्वांनी पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी जी आहे, भारतीय जनता पार्टी ही भारतीय जनता पार्टी नसून ही या ठिकाणी भाडखाऊ जनता पार्टी आहे। भाडखाऊ जनता पार्टी। आणि या भाडखाऊ जनता पार्टीचे या ठिकाणी आपण सर्वांना जे भ्रष्टाचारी जनता पार्टीचे, आणि एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचं अजून एक तिसरं नाव आहे, ते नाव आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली पेटवणारी पार्टी भाजपा, म्हणजे भारत जलाओ पार्टी। आणि अशा या भारत जलाओ पार्टीच्या मांडीला मांडी लावून बसून या ठिकाणी आमचे रिपब्लिकन नेते आज संविधान धोक्यामध्ये असताना, SC ST ओबीसींचं आरक्षण धोक्यामध्ये असताना काही रिपब्लिकन नेते या ठिकाणी उघड भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतायत। काही छुपे नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मांडीला मांडी लावून बसतायत। हे बहुजनवादी नेते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरती या ठिकाणी काम करतायत। जेव्हा मला मुक्ताईनगरहून फोन आला, त्यानंतर या ठिकाणी जामनेरहून मंत्र्यांचा फोन आला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जगन भाऊ, तुम्ही रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवा, तुम्हाला जे काही लागेल ते सर्व काही देण्यासाठी आम्ही तयार आहोत। या ठिकाणी पुन्हा दुसरा प्रश्न या ठिकाणी मला केला की तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचं तिकीट पाहिजे की बहुजन समाज पार्टीचं तिकीट पाहिजे। मी म्हटलं भारतीय जनता पार्टीचे हे नेते आणि यांच्या खिशामध्ये वंचित बहुजन आघाडीचं तिकीट, यांच्या खिशामध्ये बहुजन समाज पार्टीचं तिकीट, म्हणजे या ठिकाणी हे जे रिपब्लिकन बहुजन नेते आहेत हे भारतीय जनता पार्टीचे डमी उमेदवार आहेत। आणि या सर्वांना या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना पाणी पाजायचं आहे। मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की या दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन समाज आज हिंदू मुस्लिमांच्या रक्ताने लाल झालेला आहे कमळ। शेतकऱ्यांच्या 1000 शेतकरी जे दिल्लीमध्ये ज्यांनी आंदोलन केलं, 1000 शेतकऱ्यांच्या रक्ताने लाल झालेलं हे कमळ। ज्या नथुराम गोडसेने या ठिकाणी महात्मा गांधीजींची हत्या केली, त्या नथुराम गोडसेने जी महात्मा गांधींची हत्या केली, महात्मा गांधींच्या रक्ताने लाल झालेलं हे कमळ। दलितांच्या, आदिवासी, ओबीसींच्या, अरे आमच्या खैरलांजी म्हणजे भोट मांगे कुटुंबाची जी दलितांची हत्याकांड करण्यात आलं, त्या रक्ताने लाल झालेलं हे कमळ। अरे घ्या छत्रपती शिवबांची तलवार आपल्या हातामध्ये आणि छाटून टाका या कमळला। मित्रांनो, हे संदेश देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलो आहोत। मित्रांनो, जोपर्यंत आम्हाला मोठं नवल वाटतं की नाथाभाऊ तुम्ही एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदारकी घेतात, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुम्ही आमदार म्हणून पुढे येतात, आणि या ठिकाणी मात्र तुम्ही वरणगाव मध्ये तुमचे जे लोक आहेत की ज्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवकांना या ठिकाणी पाठवतात। तुमची अडचण आम्ही समजू शकतो,
तुमची अडचण आम्ही समजू शकतो, पण तुम्ही आमच्या श्रीरामदादा पाटीलची अडचण का करता नाथाभाऊ, हे तुम्ही या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी नाथाभाऊ तुम्ही किती ताकद लावा, माझं चॅलेंज आहे. नाथाभाऊ तुम्ही किती ताकद लावा, किती आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसा, परंतु श्रीरामदादा पाटिल को कोई ताकत पार्लियामेंट में जाने से रोक नहीं सकती. किती तुम्ही राजकारण करा, किती पडद्या मागून राजकारण करा, परंतु नाथाभाऊ तुमची सून या ठिकाणी पडणार आणि पडणार. श्रीरामदादा पाटील पार्लियामेंट मध्ये जाणार. म्हणून या ठिकाणी मित्रांनो, जाता जाता एक शेर या ठिकाणी सांगतो. सुबह की धूप को ये रात बना सकते हैं. कसं चालू देशामध्ये, सुबह की धूप को ये रात बना सकते हैं, हर तरफ ये जंग के हालात बना सकते हैं. इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तों, ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते हैं. आणि म्हणून मतदान करताना या ठिकाणी आपण सर्वांनी सावधानतेने मतदान करायचं आहे. उद्याच्या दिवशी श्रीरामदादा पाटील यांच्यासाठी संविधानार्वी विविध संघटना, नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने भुसावळला बहुजन एकता मेळावा आम्ही ठेवलेला आहे. आणि म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे. पुन्हा या ठिकाणी भुसावळला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत, त्यांच्या सभेसाठी आम्ही लोक जात आहोत. तरी सर्वांना पुन्हा या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी आदरणीय श्रीरामदादा पाटील यांना पार्लियामेंट मध्ये पाठवा. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा, जय हिंद, जय आदिवासी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.